राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्का देणारा ठरला। महायुतीनं एक्झिट पोलच्या अंदाज धुळीस मिळवत अभूतपूर्व यश मिळवलं। 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षानेही सरस कामगिरी केली। महाविकास आघाडीची पूर्ती दानादान उडाली। आता निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण होत असताना वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि अन्य पक्षांना धक्का देणारी आकडेवारी समोर आली। निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं असं ऐकायला मिळतंय। मात्र डिपॉझिट जप्त होणं म्हणजे नेमकं काय, नेमके किती पैसे जप्त होतात, यामागील लॉजिक काय असतं हे अनेकांना ठाऊक नाही। हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया। लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार जी व्यक्ती उमेदवार म्हणून लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहत असेल त्या व्यक्तीला निवडणूक आयोगाकडे एक ठराविक रक्कम जमा करावी लागते। याच रकमेला डिपॉझिट असं म्हटलं जातं। वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ही रक्कम वेगवेगळी असते। अगदी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी उभं राहायलाही त्या उमेदवाराला डिपॉझिट भरावं लागतं। आता कोण किती डिपॉझिट भरतं हे समजून घेऊया। राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 15,000 रुपयांची रक्कम भरावी लागते। त्यामध्ये प्रवर्गानुसार कोणतीही सूट दिली जात नाही। लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना आयोगाकडे 25,000 रुपये डिपॉझिट जमा करावं लागतं। एसटी आणि एससी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही रक्कम 12,500 रुपये इतकी आहे। तर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण उमेदवारांना अर्ज दाखल करताना 10,000 रुपये डिपॉझिट म्हणून भरावे लागतात। मागासवर्गीय प्रवर्गासाठी ही रक्कम 5,000 रुपये इतकी आहे। निवडणुकीत भरलेलं डिपॉझिट कधी जप्त होतं ते पाहूयात। केंद्रीय निवडणूक आयोग उमेदवारांकडून डिपॉझिट घेऊन ती रक्कम जमा करून घेतं। त्यानंतर ठराविक प्रमाणात मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होतं, म्हणजेच भरलेली रक्कम परत केली जात नाही। प्रत्येक उमेदवाराला एकूण मतदानाच्या 16.66% मतं मिळवणं आवश्यक असतं। असं न झाल्यास डिपॉझिट जप्त केलं जातं। उदाहरणादाखल पाहायचं झालं तर 1 लाख मतदारांचा मतदारसंघ असेल तर उमेदवाराला 16,660 किंवा त्याहून अधिक मतं मिळाली तरच त्यांना डिपॉझिट परत केलं जातं। तसं न झाल्यास त्यांना भरलेले पैसे परत मिळत नाहीत। या उलट वैध मतांच्या 1/6 मतं मिळवणाऱ्या उमेदवाराला डिपॉझिटची रक्कम परत केली जाते। तसेच विजेत्या उमेदवारालाही त्याच्या डिपॉझिटची रक्कम परत केली जाते। तसेच अर्ज मागे घेणाऱ्यांनाही त्यांनी भरलेली रक्कम परत केली जाते। तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ। उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होण्याच्या बाबतीत मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्षांची स्थिती चिंताजनक राहिली आहे। दोन्ही पक्षांच्या जवळपास 96% उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निवडणुकीत 125 मतदारसंघात उमेदवार दिले होते। त्यापैकी 119 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। तसंच वंचित बहुजन आघाडीनं 200 मतदारसंघात उमेदवार दिले होते। त्यापैकी 194 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या सर्व पक्षांच्या साधारण 1 ते 10 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। मनसे, रासप आणि वंचितच्या 95% उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्यानं या पक्षांवर मोठी नामुष्की ओढवली आहे। विधानसभा निवडणुकीत कोणकोणत्या पक्षांच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले ते पाहूया। बहुजन समाज पक्ष, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, बहुजन रिपब्लिकन सेना, स्वाभिमानी पक्ष, संभाजी ब्रिगेड, AIMIM असे एकूण 20 पक्ष आणि संघटनांच्या शेकडो उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले। प्रतिस्पर्धी उमेदवारांची मतं खाण्याच्या उद्देशानं डमी अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते। अशा 2086 उमेदवारांपैकी 2049 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले। डिपॉझिट जप्त झालेले पक्षनिहाय उमेदवार किती ते पाहूया। शिवसेना 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 5, राष्ट्रवादी शरद पवार गट 3, शिवसेना ठाकरे गट 10, राष्ट्रवादी समाज पक्ष 91, वंचित बहुजन आघाडी 194, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 119। तर मंडळी, विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवार आणि पक्षांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।